राम मंदिराच्या बाबतीतील अशा काही गोष्टी ज्या कदाचित आपल्याला माहिती नसतील। भव्य राम मंदिरासाठी 2500 ठिकाणाची पवित्र माती वापरण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये यमुनोत्री, हल्दीघाटी, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगा सारख्या पवित्र स्थानाचा याच्यामध्ये समावेश आहे। तसेच अयोध्येमधील राम मंदिरासाठी 150 नद्यांचं पाणी वापरण्यात आलं आहे। यामध्ये 8 मोठ्या नद्या, 3 समुद्र तसेच मानसरोवर मधील पाण्याचा देखील वापर करण्यात आला आहे। राम मंदिराच्या ठिकाणी 2000 फूट खड्डा खांदून त्यामध्ये टाइम कॅप्सूल ठेवण्यात आले आहे। या कॅप्सूलमध्ये श्रीराम जन्मभूमी अयोध्या आणि देव श्रीराम यांच्या पूर्ण जीवनशैलीबद्दल माहिती या कॅप्सूलमध्ये असेल। या टाइम कॅप्सूलमुळे हजारो वर्षांनंतरही श्रीराम आणि राम मंदिराबाबत संपूर्ण माहिती लोकांना मिळेल। तमिळनाडूमधील एक साधूने राम मंदिरासाठी एक सोन्याची आणि एक चांदीची वीट भेट म्हणून दिली आहे। त्या दोन्ही विटेवरती जय श्रीराम लिहिले आहे आणि या सोन्या चांदीच्या विटाचा बांधकामामध्ये वापर करण्यात येईल। भव्य राम मंदिर बांधण्यासाठी बांधकामामध्ये कोणत्याही